17 वर्षापासून रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम जे आहे हे दिवसेंदिवस संतगतीने सुरू आहे। एकीकडे जर पाहिलं तर उड्डाण पुलाची कामे अर्धवट स्थितीत आहे, तर दुसरीकडे पाहिलं तर अपुरा रस्ता। आता आपण माणगाव येथील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती उभे आहोत। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी होते। आज रविवारचा दिवस आहे। या रविवारच्या सुट्टीच्या दिवशी पर्यटक आपल्या कोकणामध्ये दाखल झालेले आहेत। काही पर्यटक जे आहेत ते आपल्या सोबत आहेत। आपण थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आज सुट्टीचा दिवस आहे। या रविवारच्या दिवशी आपण आज कोकणामध्ये दाखल झालेले आहात। काय नेमकी परिस्थिती आहे? परिस्थिती खूपच बिकट आहे। फक्त आपण मुंबई गोवा हायवे हा एक महत्त्वाचा रस्ता आहे, पण हा महत्त्वाचा रस्ता गेली कित्येक वर्ष रखडलेला आहे। केवळ प्रशासनाच्या नाकारतेपणामुळे रखडलेला प्रकल्प आहे हा। आणि माणगावचा ही ट्रॅफिकची कोंडी कधी फुटणार आहे, ही कोंडी फुटायच्या आधी नागरिकांचा उद्रेक होऊ नये म्हणजे झालं। कारण आता आपण बघतोय सुट्टीचा काळ आहे, मे महिना आहे। एप्रिल महिन्यापासून लोक सुट्टीसाठी कोकणात जातात। दरवेळेचं हे नाटक आहे प्रशासनाचं। गणपतीमध्ये पण खूप त्रास होतो लोकांना। बायपासचं काम अत्यंत संथगतीने सुरू आहे। जवळपास 2-2 तास गाड्या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या असतात। तरी प्रशासनाला एकच विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी या कोंडीचा काहीतरी तोडगा काढावा, अन्यथा लोकांचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही। मंत्री महोदय नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी आश्वासन दिलं होतं की मे महिना अखेर हा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आहे हा पूर्णत्वास होईल, मात्र कुठेही काही दिसत नाहीये। मंत्री महोदयांना लोकांचा त्रास कळणार नाही, कारण मंत्री महोदय सध्या आता त्या मनस्थितीमध्ये नाही आहेत। मंत्री महोदय येतात, सर्वे करतात, नवीन डेडलाईन देतात, परत त्या डेडलाईनला येतात, परत एक नवीन डेडलाईन देतात। त्यामुळे हे डेडलाईनचं काम देण्याअखेरीस मंत्री महोदय काही करू शकत नाही आहेत। माझी तर अशी विनंती आहे, मंत्री महोदयांनी स्वतः या रस्त्याने जावं, स्वतः रस्त्याची पाहणी करावी एकदा परत, आणि परत एक नवीन डेडलाईन द्यावी, आणि त्या डेडलाईनला ह्यांनी ते काम पूर्ण करावं, अन्यथा राजीनामा द्यावा। दादा, आता आपण कुठून आलं आणि आता आपण कुठल्या दिशेने निघालेलं आणि तब्बल किती तास आपण या ठिकाणी आहात? आम्ही आलोय खेडमधनं। आता 11:30 वाजता आम्ही निघालो होतो आणि आम्ही चाललो मुंबईच्या दिशेनं। जवळपास आम्ही एक अर्धा तास झाला आम्ही आता माणगावच्या ट्रॅफिकमध्ये अडकलेलो होतो। आमची गाडी पंक्चर झालेली ट्रॅफिकमुळे, म्हणून आम्ही आता पंक्चर काढायला थांबलोय, पण अर्धा ते पाऊण तास झाला आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलेलो होतो। या वाहतूक कोंडीमुळे जे आहे ते काही आणखी जे वाहन चालक आहेत आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेणार आहोत। काय सांगाल की तब्बल किती तास आपण या ठिकाणी आहात आणि कुठे निघालाय? मी सर खेडवरून मुंबईला निघालेलो आहे। इथे माणगावला आल्यानंतर बघतोय तो रांगा गाडींच्या लागलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही अटकलेलो आहेत। आम्हाला वेळेत मुंबईला पोहोचणं गरजेचं आहे। महत्त्वाच्या कामानिमित्त आम्ही जात आहोत, परंतु ट्रॉफिक असल्यामुळे पुढे जाण्याची संधी मिळत नाही। तर खूपच अवस्था बिकट झालेली आहे। ह्या ठिकाणी हे रस्त्याचं काम लवकरात लवकर होणं गरजेचं आहे असं मला वाटतं। आता आपण माणगाव ह्या ठिकाणी उभे आहात। आपण जर पाहिलं तर एकेरी रस्ता आहे आणि दुसऱ्या ठिकाणी जे पाहिलं तर दुहेरी रस्ता आहे। त्यामुळे जी वाहतूक कोंडी आहे ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होते। तशा पद्धतीने आपण या ठिकाणी वाहतूक कोंडीला सामोरे गेलाय। खरंच बिकट परिस्थिती आहे, कारण वाहतूक कोंडी म्हणजे प्रत्येक गाडीवाला पुढे जाण्याचा आपल्या पद्धतीने तो मार्ग काढून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि पुढे येऊन तो अटकलाच जात आहे। परंतु ही कोंडी लवकरात लवकर कशी सुटेल यासाठी प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे असं मला वाटतं। आपण जर पाहिलं या ठिकाणी वाहन चालक आपल्यासोबत होते। तब्बल 1.5 ते 2 तास या ठिकाणी वाहन चालकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। लवकरात लवकर प्रशासनाने यावरती तोडगा काढावा अशी मागणी देखील आता वाहन चालकांकडून होताना दिसते। नितेश लोखंडे, LS मराठी, रायगड।